नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आता सध्याला आम्ही गुजरात मध्ये आहोत. गुजरात मध्ये अहमदाबाद जवळ पलोल गावाजवळ आलो आणि आता कंपनी मध्ये आलेलो आहे भरायसाठी. कंपनी दाखवतो. या कंपनीत थोडाच माल होता आणि अर्धीच गाडी इथं भरायची होती, तर अर्धी गाडी इथं भरली आहे. आता बाकीचा माल कठवाड्याला भरायला, कठवाड्याजवळ. मग तिथं पूर्ण गाडी पॅक होईल आणि तिथून पॅक झाली का मग नंतर गाडी आपल्या रोडला लागेल. चला जाऊया कठवाड्याला. दौड़ दौड़ भाग भाग सा, दौड़ दौड़ भाग भाग सा. दौड़ दौड़ भाग भाग सा, दौड़ दौड़ भाग भाग सा. रात्री 11 वाजून गेले इथे यायला. रात्री 11 वाजता इथं आलो गोडाऊन जवळ. आता इथं हा कठवाड्याचा एरिया आहे, रिंग रोड, अहमदाबाद रिंग रोड. आणि इथं रात्री आलो, थिएटरला गाडी दिवस लावली, जेवण केलं आणि झोपून घेतलं आरामात. आता सध्या लेबर यायचे बाकी आहे. लेबर आले का मग गाडी लोडिंगला चालू होईल. आपली गाडी लोडिंग चालू झाली का मग काय टेन्शन राहणार. हा हे अहमदाबाद रोड. भरपूर ट्रॉफिक असते या रोडला. एकट्या ड्रायव्हरचं काम नाही गाडी चालवत, सोबत ड्रायव्हर पाहिजे. इकडं आपलं गोडाऊन. इथं आता गाडी भरायला चालू होईल थोडा टाइम. हा आपला माल, त्याच्यावर दुसरा माल भरायला लागला. मी सध्या गाडीच्या कॅबिन वर व्हिडिओ बनवतोय. कसा आहे व्ह्यू, कसे आहे ट्रॉफिक अहमदाबाद. इथून अहमदाबाद एक्सप्रेस फक्त आता 10 किलोमीटर अंतरावर आहे आम्हाला. इथून 10 ते 8 किलोमीटर अंतरावर अहमदाबाद एक्सप्रेस. आणि मग आता इथून लोड झाली का पुला खालून यू टर्न घेतला
का सरळ सरळ अहमदाबाद एक्सप्रेस कडं. अहमदाबाद एक्सप्रेसला लागलं का मग तेच आपलं बडोदा भरूच सुरत हायवे, तसंच मग डायरेक्ट धुळे. गाडी भरणं इथं चालू झालेलं आहे आणि संध्याकाळपर्यंत गाडी इथं पॅक होऊन जाईल. गाडी पॅक झालं तर मग संध्याकाळी इथून निघून जाऊ. इथं बडोदा टोलनाका थांबलेला आहे. ही आपली गाडी. त्या बडोदा टोलनाक्यावर थांबलेला आहे. चहा पिऊन घ्यायचं. इथे झालेलं आहे, आता निघायचं आहे. रात्री बडोद्यावरून चहा पिऊन निघल्यानंतर मग डायरेक्ट आलो आपण डबोईला. डबोईला आल्यानंतर डबोई मार्गे तिलकवाडा राजपिपला आणि इथं देडियापाडा घाट उतरून डायरेक्ट आपलं खापर बॉर्डरला आलो. बॉर्डर पास केल्या. इथं टिपका फाटेले सिद्ध शाकाहारी. 3 वाजले रात्री. झोप लागायला लागली. झोपून घेतलं. आता उठलेलो आहे. फ्रेश झालो. चहा पाणी घेतलंय. आता निघायचं. आता तुम्हाला हॉटेल दाखवतो. टेस्टी हॉटेल टिप टॉप सिद्ध शाकाहारी. आता निघायचंय फक्त बस. पुढचे व्हिडिओ बनवत राहू तोपर्यंत.
आता सध्या धुळ्यामध्ये आहे. डिझेल फुल करण्यासाठी थांबलेलं आहे. डिझेल फुल होत आहे गाडीमध्ये. डिझेल टाकून झालं का म्हणजे आता इथं धुळे बायपासला लागणार. धुळे बायपासवर डायरेक्ट मग पारोळा, एरंडोल, मसावत, नेरी, मग जालना. हा आपला इंडियनचा पेट्रोल पंप. डेली इथं आपण डिझेल टाकतो. डिझेल टाकी फुल झालेली आहे आपली. आता इथून धुळे बायपासला लागलं का मग आता इथून जायचं डायरेक्ट पारोळा, एरंडोल, मसावतवर नेरी, पहूर नंतर सिल्लोड, भोकरदन आणि जालना. असा आपला रूट आहे हैदराबादसाठी. थंडी आहे भरपूर, त्याच्यामुळे सर्व पॅकिंग करून बसावं लागतं. ओपी बीपी सर्व. चला निघूया. धुळ्यातून निघल्यानंतर आपण थांबलो होतो जालन्याजवळ. रात्री थोडा जाम लागला, अजिंठा घाटामध्ये जाम लागला थोडा. मग झोप लागत राहिली. मग ते पुढं आलो जालन्याजवळ. जालन्याच्या पहिले 2-3 किलोमीटर पहिले इथं हॉटेल आहे. हॉटेलवर गाडी उभी केली आणि झोपलो. मग आता निघायचंय. सकाळचे 10 वाजले. आता निघूया. पार्किंग आहे. मस्त हॉटेल आहे. इथं झोपायला जागा आहे मस्त. कधी बी आले तर इथं झोपायला. सकाळी हॉटेलवरनं निघाल्यानंतर मंठ्याला आलो. मंठ्यावरनं मग जिंतूरवरनं गोलेगाववरनं मग आपलं बसमत फाटा आणि नांदेड पास झालं. संध्याकाळी नांदेड पास झाल्यानंतर मग बेंगलोर बॉर्डरला आलो. बेंगलोर बॉर्डर पास झाली. आता पेटलनला उभं आहे. आता टोलनाक्या पहिले हॉटेल आहे. हॉटेलवर थांबलेलं आहे इथं. आता इथं जेवण करायचं मग निघायचं. आता इथून 150 किलोमीटर बाकी आहे आपला हैदराबादची नो एंट्री आता 10 वाजता उघडते. तोपर्यंत सर नो एंट्री उघडून देईल हैदराबाद. आता पहिले चहा पाणी घेऊया मग निघूया.
रात्री अर्धी सिटी मध्ये झाली गाडी खाली, आणि आता इथं दिवसा इथं गोडाऊनला खाली होती. तर गाडी होत आली खाली खाली केली का आता इथं गाडी बाहेरच लावायची आणि 12 वाजता वाट बघायची. 9 उघडायची उघडली का मग सिटीच्या बाहेर निघायची. इथं गाडी खाली झालेली आहे आता, आणि आत्ताचा ब्लॉग आता इथंच थांबू, आणि पुढला ब्लॉग आता नवीन गाडी भरायला चालू झालं का तिथून पुढं पुढला ब्लॉग बनवणं चालू करू. म्हणजे मग आता थांबवतो इथं. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. धन्यवाद.